6वी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही कधी एक वाटी रवा तेलात टाकून पाहिलात का? नाही? अहो तर मग लगेच पहा, कारण इतका भन्नाट आणि टेस्टी पदार्थ तयार होतो, जो तुम्ही याआधी कधीच खाल्ला नसेल. हा पदार्थ करायलाही खूप सोपा आहे आणि खाल्ल्यानंतर सगळेच जण मागून मागून खातील इतका चविष्ट बनतो. चला तर मग आता लगेच रेसिपी पाहूयात. सुरुवातीला आपण एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं चिरून घालायचं आहे. आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला मिक्सरला याचा जाडसर ठेचा वाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी मस्त जाडसर असा याचा ठेचा वाटून घेतला आहे. आता हा तयार ठेचा आपण थोड्या वेळ असा साईडला ठेवून द्यायचा आहे. आता एका ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आलं किसायची जी किसणी असते पहा, या किसणीने आपल्याला एक कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे. मोठा साईजचा बटाटा आहे. तुमच्याकडे जे बटाटे असतील तुम्ही ते वापरू शकता. खूप मोठा असेल तर एक वापरायचा आहे आणि मीडियम साईजचे असतील तर 2 बटाटे तुम्हाला इथे वापरायचे आहेत. आता बटाटा आपल्याला अशा प्रकारे या किसणीने किसून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर अशी किसणी नसेल तर तुम्ही मीडियम साईजच्या किसणीने सुद्धा हा बटाटा किसून घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता बटाटा मी किसून घेतला आहे. आता हा किसलेला बटाटा आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. कारण यामध्ये आपण पाणी घातलं तर बटाटा आपला काळा पडणार नाही. हवेच्या संपर्कात आल्यामुळे बटाट्याचा रंग काळा होऊ शकतो. त्यासाठी याच्यात भरपूर पाणी घालायचं आहे आणि बटाटा असा थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचा आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये छोटी अर्धी पळी तेल घालायचं आहे. तेलाचा आपल्याला इथे जास्त वापर करायचा नाही. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे देखील घालायचे आहेत. जिरे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे, म्हणजे रेसिपीमध्ये त्याचा स्वाद आहे तो छान उतरतो. आता सुरुवातीला आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून ठेवला होता तो लगेच यामध्ये घालायचा आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो गॅसवरती हा ठेचा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटे परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता ठेचा आपला खमंग परतला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पण डायरेक्ट पाणी न घालता काय करायचं की एक वाटी घ्यायची किंवा कुठलंही भांडं घ्यायचं आहे आणि त्यालाच आपल्याला यामध्ये पाणी मोजून घालायचं आहे. तर यामध्ये आपल्याला इथे टोटल 2 वाटी पाणी घालायचं आहे. आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उलटनं बाहेर काढायचं आहे. आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता लगेच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळून उकळी आली आहे. आता लगेच गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. आता आपण सुरुवातीला जो बटाटा किसून धुवून ठेवला होता तो लगेच यामध्ये घालायचा आहे. पण हा बटाटा घालताना यातलं पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे आणि नंतरच बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बटाटा मिक्स झाला की लगेच आपल्याला यामध्ये 1 वाटी रवा देखील घालायचा आहे. रवा डायरेक्ट न घालता पहा अशा प्रकारे घालायचा थोडा थोडा, म्हणजे रव्याच्या गाठी होत नाहीत आणि रवा या पाण्यामध्ये छान मिक्सही होतो. तर इथे आपण कच्चा रवा वापरला आहे. कच्च्या रव्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे. रवा भाजून घ्यायची अजिबात गरज नाही, कारण रव्याला आपण छान शिजवून घेतो आहे. तर कच्च्याच रव्याचा वापर करायचा आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रव्याचं मिश्रण जे आहे छान घट्टसर व्हायला लागले. असं घट्टसर मिश्रण तयार झालं की आपल्याला लगेच उलटनं बाहेर काढायचं आहे आणि या रव्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे लो गॅसवरती हा रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता 3 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता रव्याचं मिश्रण छान घट्टसर झालं आहे. असं मिश्रण झालं की समजायचं रवा आपला चांगला शिजला आहे आणि बटाटा देखील आपला यामधला चांगला शिजलेला आहे. तर आपल्याला एकदा परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिक्स करताना मिश्रण कढईला सोडतं आहे. याचा छान घट्टसर गोळा व्हायला लागला आहे, म्हणजेच आपलं मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे. आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तयार मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ताटाला अगोदर अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे तयार मिश्रण ताटाला चिकटत नाही. आता याला आपण थोडंसं अशा प्रकारे पसरवून घेऊयात, म्हणजे पटकन थंड होईल. 5 मिनिटे हे मिश्रण मी थंड करून घेतले. 5 मिनिटामध्ये हे मिश्रण बऱ्यापैकी थंड होतं पहा. हलकंसं कोमट आहे. आपल्याला कोमटच मिश्रण हवं आहे, खूप जास्त गरम नको आहे. आता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर उलटनं बाहेर काढूया. रव्यापासून आपण नेहमी मेदूवडे बनवून खातो, पण मी आज तुमच्यासोबत एक भन्नाट अशी रेसिपी शेअर करणार आहे, जी तुम्ही स्नॅक्स म्हणून सर्व करू शकता किंवा घरात अचानक पाहुणे येणार असतील तरीसुद्धा ही तुम्ही रेसिपी बनवून स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहुणे घरामध्ये येतील तेव्हा तुम्ही ही रेसिपी गरमागरम फ्राय करून त्यांना सर्व करू शकता. खायला खूप टेस्टी लागते. आता तयार गोळा आपल्याला या पिशवीमध्ये अशा प्रकारे टाकून याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे याला आपल्याला थोडासा चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. या पिशवीला सुद्धा थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे मिश्रण पिशवीला चिकटत नाही.
ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. तुम्ही कधीही बनवली नसेल. करायलाही खूप सोपी आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागते. मी तुम्हाला खूप वेगळी अशी रेसिपी आज बनवून दाखवते. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्ही इथपर्यंत रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडते अशी मी आशा करते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर देखील करा. चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप धन्यवाद. पण चॅनलवरती तुम्ही आज पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर तुम्ही पाहू शकता मी याला छान असा चौकोनी आकार देऊन घेतला आहे. पण तरीसुद्धा हा एकसारखा झाला नाही म्हणून आपल्याला लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने याला थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने करायचं आहे. आता हे सर्व बाजूनी छान एकसारखं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता याला मी छान असं लाटून घेतलं आहे. हे लाटताना खूप जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही. मीडियम थिकनेसचं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त तुम्ही याला किती वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता चमच्याच्या साहाय्याने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे किंवा पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर याच्या गाठी होऊ शकतात. थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आणि मग याची छान स्लरी तयार करून घ्यायची या प्रकारे. इथे आपली छान अशी स्लरी तयार झाली आहे. ही स्लरी तयार करताना खूप जास्त घट्टही ठेवायची नाही आणि खूप जास्त पातळही ठेवायची नाही. अशा प्रकारे आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची आहे. आता हे तयार मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पहा हे छान सेट झालं आहे. अर्धा तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तुम्ही यापेक्षा जास्तसुद्धा याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण अर्ध्या तासामध्ये हे छान सेट होतं. आता आपण याला पिशवीच्या बाहेर काढायचं आहे. पण असं काढणं मला थोडंसं अवघड वाटत होतं. म्हणून मी काय केलं, कात्री घेतली आणि कात्रीने ही पिशवी अशा प्रकारे कट करून घेतली. कात्रीने आपण ही पिशवी कट केल्यामुळे पटकन आपल्याला हा नाश्ता बाहेर काढून घेता येतो. पहा खूप मस्त हा नाश्ता सेट झाला आहे. बिलकुल तुटत नाही, काही नाही. तुम्ही कसं याला हँडल करू शकता. आता आपण याला कट करून घ्यायचं आहे. पहा तुम्ही याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर मी याला आधी सुरुवातीला मध्यभागी अशा प्रकारे कट करून घेतलं आहे. आता मी याला छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेते. मी याला थोडासा लांबट आकारामध्ये कट करून घेते. तुम्हाला जो आकार हवा आहे तुम्ही तो आकार या नाश्त्याला देऊ शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करून शेअर देखील करा. आणि तुम्ही माझी आजची रेसिपी कुठून पाहताय म्हणजे कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा. म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण नाश्ता मी कट करून घेतला आहे. खूप सुंदर सुरेख असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे. अशा प्रकारे नाश्ता तयार करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये याला 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. हा नाश्ता बिलकुल खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी कुरकुरीत टेस्टी खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही हा नाश्ता गरमागरम फ्राय करून खाऊ शकता. आता अगोदर आपण जी स्लरी बनवून ठेवली होती त्याला परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला ब्रेडचा चुरा करून घ्यायचा आहे म्हणजे ब्रेड क्रम्स घ्यायचे आहेत. आता आपल्याला हा नाश्ता घेऊन या स्लरीमध्ये डिप करायचा आहे. व्यवस्थित याला आपल्याला या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं आहे. तर पहा सर्व बाजूनी मी याला छान अशी स्लरी लावून घेतली आहे. आता आपल्याला हा नाश्ता काढून ब्रेड क्रम्समध्ये टाकायचा आहे आणि सर्व बाजूनी याला छान असे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. म्हणजे नाश्ता तळल्यानंतर छान कुरकुरीत लागतो. आता आणखी एक नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवते. पहा परत आपल्याला हा स्लरीमध्ये छान डिप करून घ्यायचा आहे. सर्व बाजूनी याला स्लरी लागायला हवी. आता उचलून परत आपल्याला याला ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आहे आणि याला छान असे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला राहिलेला सर्व नाश्ता तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता काही नाश्ता मी तयार करून घेतला आहे. आता तयार नाश्ता लगेच तळून पाहूयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नाश्ता टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे.
आणि सुरुवातीलाच एकदम कढईमध्ये जास्त नाश्ता टाकायचा नाही. एक वेळेस तेलात जितका बसेल तितकाच आपल्याला नाश्ता तेलामध्ये सोडायचा आहे. आता खालची बाजू नाश्त्याची तळून झाल्यानंतर अशा प्रकारे नाश्ता आपल्याला पलटून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आता मीडियम गॅसवरती अलटपलट करून खमंग कुरकुरीत होईपर्यंत नाश्ता आपल्याला तळायचा आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुरेख याला रंग आला आहे आणि मस्त कुरकुरीत आपला हा पदार्थ तळला गेलेला आहे. आता लगेच आपण बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आणखी एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. मग अशा प्रकारे यामध्ये आपल्याला हा नाश्ता सोडायचा आहे. हा नाश्ता तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला नाश्ता तळायचा नाही, नाहीतर खूप जास्त तेलकट होतो आणि फुल गॅसवरती तुम्ही हा नाश्ता तळला तर बाहेरून पटकन लाल होऊन आतमध्ये कच्चा राहू शकतो. आपल्या किचनमध्ये नेहमी रवा आणि बटाटा हा असतोच. रवा आणि बटाटा वापरून आपण हा मस्त टेस्टी असा पदार्थ करू शकतो. करायलाही सोपा आहे आणि खायलाही खूप भन्नाट लागतो. ब्रेडचा चुरा न लावतासुद्धा तुम्ही याला असंच तळलं तरीसुद्धा हा छान कुरकुरीत होतो. खायलाही खूप मस्त लागतो. तर ही देखील बॅच आपली तळून झाली आहे. आता राहिलेला नाश्ता मी याच पद्धतीने तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता सर्व नाश्ता मी बनवून घेतला आहे. हा गरमागरम नाश्ता मी सॉससोबत सर्व करणार आहे. तुम्ही याला असं देखील खाऊ शकता. खूप खायला टेस्टी लागतो. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून थोडासा सॉफ्ट होतो. पहा एकदम भन्नाट झालेला आहे. एकदा ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.